महाराष्ट्र के दूसरे मुख्यमंत्री संयुक्त महाराष्ट्र आंदोलन के शिल्पकारों में से एक, विदर्भ के भूमिपुत्र और ओबीसी एवं भटके विमुक्त समाज से आने वाले पहले मुख्यमंत्री कर्मवीर दादा साहेब मारुतराव कन्नमवार की 126वीं जयंती शनिवार 10 जनवरी 2026 को विधान भवन नागपुर में भव्य और गौरवपूर्ण वातावरण में मनाई गई। इस अवसर पर बड़ी संख्या में जनप्रतिनिधि, सामाजिक कार्यकर्ता, कन्नमवार प्रेमी और आम नागरिक उपस्थित रहे। कार्यक्रम के दौरान कर्मवीर दादा साहेब कन्नमवार के जीवन, उनके संघर्ष और सामाजिक न्याय के लिए किए गए कार्यों को याद किया गया। वक्ताओं ने कहा कि दादा साहेब कन्नमवार ने अपना संपूर्ण जीवन समता, लोक कल्याण और आम जनता के हितों के लिए समर्पित किया। उनके दूरदृष्टि नेतृत्व ने महाराष्ट्र के सामाजिक और राजनीतिक इतिहास को नई दिशा दी। संयुक्त महाराष्ट्र की स्थापना में उनके योगदान और वंचित वर्गों को न्याय दिलाने के उनके प्रयासों को उपस्थित जनसमूह ने भावपूर्ण श्रद्धांजलि दी। कार्यक्रम का समापन दादा साहेब कन्नमवार की प्रतिमा को पुष्पांजलि अर्पित कर और उनके विचारों को आत्मसात करने के संकल्प के साथ किया गया। चालू ठेवू आणि याच्यानंतर जयंती झाली पाहिजे अशी आम्ही सर्वांनी सहकार्य करावं आणि पुढची जयंती झाली त्याच्यानंतर जयंती आपण मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे याचे आपण उत्साह राखू आणि दरवर्षी आम्हाला विधानसभेमध्ये येतो असंच आम्हाला सहकार्य पदार साहेबाचं विधानसभेच्या एकूण तसं बोलत राहावं। इथंच नाही, जेव्हा मी येतो तेव्हा सहकार्य करतात, अधिवेशनामध्ये पण सहकार्य करतात, मला अधिवेशनामध्ये करतात तसे नाही असे केशव साहेब, अण्णाजी मुंडमा, जगदम धन्यवाद साहेब, महावितरणचे साहेब, जगदेवा साहेब, प्रमोद काळपांडे साहेब, चव्हाण साहेब, राहुल कन्नमवार व ताई। तुमचं नाव सांगा आणि जे हे कार्यक्रम आहे कन्नमवार जयंतीचं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आयोजित करण्यात आला, काय विशेष महत्त्व? बेलदार समाजाचे एकमेव नेते आणि महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री आणि राजकारणामध्ये, समाजकार्यामध्ये आणि इतर समाजाला जोडण्यामध्ये समाजाचं सार्वभौम समाजाचं हित लक्षात घेऊन त्यांनी खूप चळवळी केल्या, खूप समाजामध्ये योगदान दिलं, महाराष्ट्रामध्ये योगदान दिलं, समाजाला एकत्रित केलं असा संदेश त्यांनी बेलदार समाजाला दिला। बेलदार समाजाला त्यांनी विमुक्त भटके जमातीमध्ये समाविष्ट केलं आणि याच्यामुळे त्यांचं आज नाव शासकीय पत्रावर, शासकीय पातळीवर त्यांचं नाव आणि त्यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी केली जाते, त्यांची पुण्यतिथी चांगली केली जाते आणि त्यांचं एक व्यक्तिमत्व त्यांचं असं की त्यांनी पूर्ण समाजाला एकत्रित करून संघटित केलं। समाजाबद्दल त्यांची तीव्र अशी इच्छा होती की समाजानं काहीतरी केलं पाहिजे, समाजामध्ये हिताचे कार्य झाले पाहिजे, समाज हा बळकट झाला पाहिजे, समाज हा शक्तिशाली झाला पाहिजे, म्हणून त्यांनी समाजाला सर्व एकत्रित करून त्यांची जी भूमिका होती त्यांनी पूर्ण केली। तर असं समाजाचं एकमेव व्यक्तिमत्व असलेले मासा कन्नमवार म्हणून त्यांची ओळख आहे। ते चंद्रपूर जिल्ह्याचे राहणारे होते, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला आणि तिथूनच त्यांनी क्रांतीची ज्योत पेटवली। ते क्रांतीच्या ज्योतमध्ये त्यांनी महाराष्ट्रभर स्वतःचं नाव लौकिक केलं आणि महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून ते विराजमान झाले। त्यावेळेस सुद्धा त्यांना इतक्या अडचणी येत होत्या की त्यांचं नाव समोर येत असून त्यांना मुख्यमंत्री पदापर्यंत न्यायचं का अशी त्यावेळेच्या पक्षामध्ये त्यांची चर्चा होत होती। पण त्यांच्या नेतृत्वामुळे, त्यांच्या एकंदरीत जिद्दीमुळे, त्यांनी केलेलं कार्यामुळे शासन त्यांच्या समोर शरण आलं आणि त्या शरणामुळे त्यांना एक मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांच्या विचारांनी, त्यांच्या व्यक्तिमत्वानी त्यांना त्या पदापर्यंत भुशविलं आणि त्या पदापर्यंत गेले। समाजाचं, बेलदार समाजाचं त्यांनी नाव लौकिक केलं आणि म्हणून बेलदार समाज आज ह्या विधान भवनामध्ये एकत्रित येऊन त्यांच्या नावाचा गदर करत आहे आणि ही श्रद्धांजली आणि ही पुण्यतिथी सुद्धा या ठिकाणी साजरी होत आहे। इथे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण